आहे आणि या मिठी नदीच्या पातळीमध्ये घट होण्याची गरज आहे, परंतु सध्या हायटाईडची परिस्थिती आहे, त्यामुळे त्याच्यासाठी काही अवधी जावा लागेल. आणि आता गोरेगावची परिस्थिती बघूया. इथे गोरेगावमध्ये ओबेरॉय मॉल समोरचे रस्ते जलमय झालेत. रस्त्यावरती 4 ते 5 फूट पाणी भरलंय, त्यामुळे इथे गाड्यांची मोठी कसरत सुरू आहे. गोरेगाव हायवे आणि फिल्म सिटीला जोडणारा मुख्य रस्ता जो आहे तिथे पाणी भरलंय, त्यामुळे फिल्म सिटीकडनं गोरेगाव हायवेला येणाऱ्या मार्गावरती मोठी वाहतूक कोंडी आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो. मुंबईत आज मध्यरात्रापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोरेगाव पूर्वेत आहेत ओबेरॉय मॉल समोर मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे जे सखल भाग आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. पश्चिम उपनगरात हा गोरेगावचा जो ओबेरॉय मॉलचा समोरचा रस्ता आहे हा देखील सखल भाग असल्यामुळे या ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी भरल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर रस्ता नदीचे स्वरूप धारण केलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर लाटा देखील उठतात. खरं तर असाच जोरदार पाऊस सुरू राहिला तर पश्चिम उपनगरात जे सखल भाग आहे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी असंच जलमयची परिस्थिती पाहायला मिळणार आहे. कॅमेरामन मोहनसह सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई. पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित झालेत आणि आज जिल्ह्याला